नमस्कार सर्वांचं झेनो कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण पाहूया सरासरी आणि त्यावरील उदाहरणे. बघा, सरासरी म्हणजे काय असते? सरासरी म्हणजे असते सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. म्हणजे पाहू आपण किंवा काहीतरी विद्यार्थी जमलेले आहेत आणि त्यांनी एका विद्यार्थ्यानं समजा 5 रुपये गोळा केले, एका विद्यार्थ्याकडे 6 रुपये होते, एकाकडे 10 रुपये होते, एकाकडे 2 रुपये होते आणि एकाकडे काहीतरी समजा परत 5 रुपये होते. तर मग सरासरी त्यांच्याकडे किती रुपये होते? ठीक आहे, समजा पहिला विद्यार्थी त्यांना 5 रुपये दिले, दुसऱ्यांना 6 दिले, परत 10 दिले, 2 दिले आणि 5 दिले. मग सरासरी किती रुपये आहेत? मग यासाठी आपण काय करणार? या सर्वांची बेरीज करणार. मग आपण या सर्वांची जर बेरीज केली तर पहा बेरीज किती येणार आहे? 5 + 6 + 10 + 2 आणि +5. मग 5 आणि 6 11, 11 आणि 10 21, 21 आणि 2 23, 23 आणि 5 28. म्हणजे सर्व संख्यांची बेरीज येत आहे 28. मग आपण याची बेरीज करणार आणि एकूण विद्यार्थी किती होते? तर 5 विद्यार्थी, तर त्याला 5नं भागणार. मग या सर्वाला आपण भागीला किती करणार आहे? 5. तर याला म्हणतो आपण सरासरी. सरासरी म्हणजे काय? जेवढे काही विद्यार्थी असतील ते विद्यार्थी आणि त्यांनी किती रुपये दिले? 5 रुपये, 6 रुपये, 10 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, त्या सर्वांची काय करणार? बेरीज. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. सरासरी टॉपिकवरील उदाहरणं सोडवताना आपल्याला याची मदत घ्यावीच लागणार आहे. ठीक आहे, तर आपण हे पाठ करताना फक्त इतकं पाठ करणार: सरासरी बरोबर बेरीज भागिला संख्या. बेरीज कशाची? तर सर्व संख्यांची. आणि संख्या कोणत्या? एकूण संख्या. म्हणजे याला मी लिहिणार इथं असंही लिहू शकतो मी याला: सरासरी बरोबर बेरीज भागिला संख्या. बेरीज भागिला संख्या. यालाच मी थोडंसं चेंज करून असं लिहू शकतो की हे बघा भागाकारात आहे, हे जर मी इकडं पाठवलं तर हे गुणाकारात जाईल. म्हणजे मला बेरजेची किंमत भेटेल. म्हणजे काय लिहू शकतो मी? पहा, सरासरी गुणिला संख्या बरोबर बेरीज. म्हणजे मला इथं 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. कोणती गोष्ट? की सरासरी बरोबर काय असते? तर सरासरी बरोबर असते बेरीज भागिला संख्या. आणि मला जेव्हा बेरजेची किंमत काढावं लागते तेव्हा मला सरासरी आणि संख्या यांचा गुणाकार करावा लागतो. बेरीज काढताना काय करावं लागतो? गुणाकार. पण कशाचा गुणाकार? सरासरी आणि संख्यांचा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवणार आहे. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा सूत्रात 3 गोष्टी दिलेल्या असतील, 3 गोष्टी, तर त्या 3 पैकी किमान 2 दिलेल्या असतात, म्हणजे दिलेल्याच असतात. तर आपल्याला 2 दिलेल्या असतील, तिसरी विचारलेली असेल. ठीक आहे, जेव्हा सूत्रात 4 गोष्टी असतील, 4, तर 4 पैकी 3 दिलेल्या असतील, एक गोष्ट आपल्याला विचारेल. तर त्याचाच आधार घेऊन आपण आता हे गणित सॉल्व्ह करणार आहे. पहिलं गणित आहे: 4 संख्यांची सरासरी 30 दिलेली आहे. त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 दिलेली आहे. काळजी इथं घ्यायची आहे की पहिल्या वाक्यात आपल्याला 4 संख्यांची सरासरी दिलेली आहे आणि दुसऱ्या वाक्यात आपल्याला 3 संख्यांची बेरीज दिलेली आहे. इथं 4 संख्या आहेत आणि सरासरी 30 आहे. परत इथं 3 संख्या आहेत आणि बेरीज 85 आहे. तर चौथी संख्या असेल म्हणते. मग आपण काय करू शकतो की या 4च्या सरासरीवरून
सरासरीवरून आपण बेरीज काढू शकतो. मग बेरीजच का काढायची, बेरीजच का काढायची, तर आपण सरासरी आणि सरासरीची क्रिया नाही करू शकत, सरासरी आणि सरासरीची क्रिया करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला पहिले सरासरीला बेरजेमध्ये बदलावं लागेल, सरासरीला बेरजेमध्ये बदलावं लागेल आणि मग आपण बेरजेची क्रिया करू शकतो. म्हणजे पहा, 4 संख्यांची सरासरी 30 आहे. मग इथं मला संख्या दिलेल्या आहेत आणि सरासरी दिलेल्या आहेत. मग 2 गोष्टी दिलेल्या आहेत, संख्या आणि सरासरी दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ मला त्यांनी बेरीज काढायला सांगितलेली आहे इनडायरेक्टली. मग मी याच्या आधारावर बेरीज काढणार. मग इथं मला माहिती आहे बेरीज म्हणजे काय असते, तर बेरीज बरोबर असते संख्या गुणिला सरासरी, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता बेरीज बरोबर सरासरी गुणिला संख्या. मग पहा इथं काय दिलेलं आहे, संख्या किती आहेत, 4 संख्या. मग इथं किंमत ठेवणार मी 4 संख्या गुणिला 4 संख्यांची सरासरी 30 आहे, 4 संख्यांची सरासरी 30 आहे. मग इथं लिहिणार मी सरासरी, इथं लिहिणार सरासरी किती आहे 30. मग इथं लिहिणार बरोबर 3 चौक 12 आणि शून्यला 0. हे काय मिळालं आपल्याला, ही मिळाली आपल्याला बेरीज, ही मिळाली बेरीज. मग इथं लिहिणार मी बेरीज आणि इथं लिहिणार मी 4. हे कशासाठी लिहिले की मला हे 4 सांगून जातील की बा ही बेरीज जी आहे ही 4 संख्यांची आहे. इथं होतं 4 संख्यांची सरासरी 30 आहे आणि त्याच्याच आधारावर मी काढली इथं बेरीज किती संख्यांची, 4 संख्यांची. 4 संख्यांची बेरीज इथं 120 आहे, 120 आहे. परत जर मी दुसरं वाक्य वाचलं